मी शेअर मार्केटची वस्तुस्थिती मांडली की काही लोकांना वाटतंय की मी त्यांना डिमोटिवेट करतोय, पण चला आज एक तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो. खाली दिलेला स्क्रीनशॉट नीट बघा. हा माझ्या अतिशय जवळच्या मित्राचा आहे. मित्र माझा सरकारी खात्यामध्ये नोकरी करतो. त्याचं लग्न झालं आहे. वडिलांच्या पुण्याने चांगलं घर आहे, बायको आहे, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. गेल्या 2 महिन्यांपासून त्याला शेअर मार्केटचा नाद लागलाय. सुरुवातीला काही दिवस प्रॉफिट झालं. त्याला वाटलं की आपण त्याच्यामध्ये एक्सपर्ट झालो आणि अपेक्षा वाढत गेल्या आणि मोठी रक्कम गुंतवत गेला. आज एका दिवसामध्ये 15,000 रुपयाचा लॉस आहे. न राहून काळजी वाटली म्हणून त्याला मी फोन केला. फोनवरती रडायला लागला. म्हटलं काय सांगू, मला जे घडलंय ते सांग. तर म्हटला की गेल्या एका महिन्यामध्ये 2,20,000 रुपये शेअर मार्केटमध्ये लॉस झालाय आणि ही गोष्ट घरी कुणाला सुद्धा माहिती नाहीये. सहकारी मित्रांकडून पैसे घेऊन शेअर मार्केटमध्ये लावले आहेत. आता तुम्हीच मला सांगा की करायचं काय. चला हा भाग सोडून द्या. मी पुन्हा एकदा सांगतो, शेअर मार्केट काय वाईट नाहीये, परंतु शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असताना त्याच्या अगोदर एखाद्या चांगल्या कोचिंग क्लासेसमधून, जेथील लोकांना 5-10 वर्षांचा या क्षेत्रामधील अनुभव असेल, अशा लोकांकडून शेअर मार्केट म्हणजे नक्की काय, ते चालतं कसं, त्याच्यामध्ये किती गुंतवणूक करावी, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकून घ्या आणि मगच शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा. कारण शेवटी हा नॉलेजसोबतच तर्कवितर्क आणि अंदाज बांधण्याचा खेळ आहे. प्रत्येकजणच या खेळात जिंकतो असं नाही. आणि तरीही तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नॉलेज न घेता सुद्धा यामध्ये पैसे जर गुंतवायचे असतील तर ते पैसे स्वतःचे असावे, स्वतःच्या कष्टाचे असावे. म्हणजे ते पैसे बुडले, ते पैसे लॉसमध्ये गेले तरी सुद्धा वाईट वाटून घ्यायचं कारण नाही.